नमस्कार, एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. संपूर्ण देशाचं ज्या लोकसभेच्या सीटकडे लक्ष लागलेलं आहे ते खरं तर बारामतीची लोकसभा सीट सुनीत्राताई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी लढत होणार आहे. आणि आपण त्याच विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज सोमेश्वर करंजे पूल येथे आहोत. नमस्कार, एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या फड्यावरून तर दिसतंय की आपण शिवसैनिक आहात. काय प्रतिक्रिया आहे तुमची? सुनीत्राताई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी लढत होती. काय जनसामान्य माणसांची भावना काय? आता बारामती तालुका आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी पाठीमागच्या 5 दशकापासून ज्या पद्धतीने पवार साहेबांनी 1967 पासून विकासाचं एक रोपटं लावलं आणि त्यांनी अविरतपणे जवळजवळ 50 ते 60 वर्ष विकासासाठी वाहून घेतलेले. पाठीमागच्या 20 ते 25 वर्षापूर्वी त्यांनी दादांच्या हातात नेतृत्व दिलं. एक विश्वास ठेवून त्यांनी त्या ठिकाणी दादांच्या हातात नेतृत्व दिलं. परंतु काय झालं, पाठीमागच्या 10 वर्षामध्ये भाजप सत्तेत आलं आणि भाजपने खोट्या आश्वासनं देऊन सत्तेत आल्यानंतर कुठल्याही आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट महागाई वाढवली. त्या ठिकाणी 15 लाख देऊ भ्रष्टाचाराची लोक सगळे आपल्या एका पक्षात घेतली. हा कुठेतरी रोष पूर्ण देशामध्ये आणि त्याचं बी पडसाद आमच्या बारामतीमध्ये पण आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी कुटुंबात लढाई लावून दिली. त्यांना इथं उमेदवारच मिळाला नाही सक्षम पवाराविरुद्ध पवार म्हणून. पण शेवटी त्यांनी त्यांच्या कुटुंबात लढाई लावून दिली. जे त्यांनी देशात केलंय, हुकुमशाही राबवली, एक यंत्रणा केंद्रीय यंत्रणा. थांबवतो मी तुम्हाला. एकीकडे तुम्ही म्हणताय की भाजपनं सगळे भ्रष्टाचारी लोक पक्षात घेतलेत, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की त्यांनी कुटुंबात वाद लावलाय. मग अजितदादांवरती देखील सिंचन घोटाळ्याचा जवळपास 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा विषय होता, त्यांच्यावरती देखील तो आरोप होता. मग दादांच्या वरती तो आरोप होता म्हणून दादा भाजपमध्ये आहेत का भाजपने घरात वाद लावला असं काय म्हणतात? दबावाचं राजकारण त्यांनी चालू केले. आपला देश हा लोकशाही, जगातली 1 नंबरची लोकशाही म्हणून ओळखला जाणारा देश आहे. आणि या ठिकाणी दबावाचं राजकारण आता सुद्धा आपण बघा, एक पाठीमागच्या महिन्यापूर्वी सर्वोच्च निवडणूक देशाची चालू आहे आणि आपल्या देशातल्या घटक राज्यामधलं म्हणजे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री त्यांनी ईडीची कारवाई करून त्याला ताब्यात घेतलेले. म्हणजे केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर किती करावा, दबाव किती टाकावा. सर्वोच्च निवडणूक लोकशाही आपण कशाला म्हणतो, आणि त्या लोकशाहीला कुठेतरी गळा दाबण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय. आणि बारामतीतला विचार केला तर बारामतीतली जनता सुद्धा पाठीमागच्या 1967 पासून पवार साहेबांनी संघर्ष केलाय. साहेबांना संघर्ष नवा नाही. आणि संघर्ष एकट्या साहेबांनीच केला का सोबत दादांना घेऊन संघर्ष केला? दादा आले कधी राजकारणात, आम्ही तर लहानच. आता आम्हाला जास्त काय त्यात म्हणजे बोलण्याला आमचा म्हणजे संबंध त्यात नाही. परंतु पवार साहेबांचा संघर्ष पूर्ण तालुक्याने पाहिलाय. नाही, जरी ते रोपट साहेबांनी लावलं असलं तरी त्या रोपट्याला खत पाणी घालून ते रोपट्याचं वटवृक्ष करण्यात दादांचा देखील वाटा आहे. एक लक्षात घ्या की आपण कुटुंब प्रमुख आहे. समजा आपण कुटुंब प्रमुख आहे. समजा मी बाहेरगावी गेलो, मी वडील बाहेरगावी गेलो, मुलाला शेती कसायला दिली. मुलाने नंतर म्हणायचं का सगळं घर माझं आहे, माझं शेत जमीन माझी आहे, तुम्ही घराच्या बाहेर. असं होऊ शकत नाही. की आपली संस्कृती आहे देशाची, त्या संस्कृतीला कुठं आपण हे करू शकत नाही, नाकारू शकत नाही. तीच देशाची संस्कृती आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळेस तुम्ही जे उदाहरण दिलं त्यालाच अनुषंगाने एक सांगतो की वडील जर म्हातारे झाले तर वडील घरात बसून मुलांना सूचना करतात की शेतात हे करा ते करा. ते फक्त आज्ञा करतात आणि करून घेतात. मग मला एक सांगा, आपण सगळे शेतकऱ्याची मुलं, प्रत्येक शेतकरी किती जरी वय झालं, काठीव जरी आला तर तो रानात जायचा थांबतो का? शेती जायला थांबतो का? नक्कीच एका शिवसैनिकाच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत अनेक बांधव आहेत. नमस्कार. प्रश्न तर तुम्ही ऐकलाय की सुनीत्राताई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी बारामतीची लढत होती. माझं म्हणणं पहिलं असं आहे की सुप्रियाताई सुळे यांनाच निवडून भरघोस मतांनी द्यावं. का बरं? तर त्यांचा विकास आहे. विकास तुम्ही आता बारामती, सुप्रियाताईंनी विकास केला म्हणजे काय केलं नाही? अहो, सुप्रियाताईंचे फंडेज असतील काय असतील, तुम्ही म्हणताय बारामती तालुक्यात ह्यांनी विकास केला, त्यांनी विकास केला. कोणी खिशातले कोण घालत नाहीये. नाही, खिशातला तर ऐका, खिशातला तर कोण ग्रामपंचायतचा अगदी सरपंच जरी असला तरी तो खिशातले पैसे घालत नाही. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा टॅक्सच्या मार्फत राज्याकडे केंद्राकडे जातो आणि तो नंतर विकासाच्या माध्यमातून वितरण केलं जातं. जे सत्तेत आहेत त्यांची आता परिस्थिती शेतकऱ्यांसाठी काय? आज तुमच्या अडचणी जायच्या राहिल्यात लोकांच्या, बरोबर आहे. ती माणसं वरडायला लागले तर कष्टकरी माणसांचं काहीच नाही ना. आज सगळ्या मोदींनी 2000 रुपये दिले म्हणजे जीएसटी 18% कट होतोय तुमचा, त्यातलं 2% तुम्हाला मिळतात. मग त्यात विकास केला म्हणून काही कर्तव्यच आहे त्यांचं.
ते करणं, कोणी खिशातला विकास करत नाही, कोणी काही करत नाही. पण आमचं म्हणणं असं आहे की बाबा प्रत्येक गावात खासदारांचं पण काहीतरी असतं, जेणेकरून सुप्रियाताईंनी काहीतरी फंड टाकलेले असतात, त्यांच्या द्वारे सुद्धा काम होऊ शकतं. ते सुद्धा दादांनी ते फंड वापरलेच असतील असं आमचं पण म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही डायरेक्ट म्हणतो तुतारीला मतदान करा आणि साहेबांना भरघोस मतांनी निवडून द्या. तुम्ही म्हणता की सुप्रियाताईंच्या फंडातून बऱ्याच ठिकाणी कमाई झाली, तसं तुमचं म्हणणं आहे. आता अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की बारामती तालुक्यात तर बऱ्यापैकी 99% म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, जी विकास कामं झालेत त्या विकास कामांवरती देखरेख असेल किंवा त्या कामांची पाहणी असेल किंवा त्या कामांचं उद्घाटन असेल, हे बऱ्यापैकी दादांनीच केलंय. मग सुप्रियाताई ह्या भागातल्या प्रतिनिधित्व करत होत्या, तर मग त्यावेळेस उद्घाटनाला किंवा त्या कामाची पाहणी करायला का आल्या नाही? सुप्रियाताईंना आज एक तालुका नाहीये, ते केंद्रात असतात. त्यामुळे ज्यावेळेस त्यांना बाबा काय नाही घरात एक घर म्हणून तुम्ही इथं लक्ष घाला असं हे सुप्रियाताईंनी दादांना पण सांगितलेलं आहे. आज सुप्रियाताई शरद पवार हे तालुक्यात वैयक्तिक लक्ष घातलेलं नाही, त्यांनी फक्त सांगितलं की बाबा तुम्ही असं करून घ्या. पण त्यांचा काय ना स्नेहाचा वाटा असेलच नाही. तर आज इथून मागे बारामती सांभाळली पूर्ण शरद पवार साहेबांनी. मग इथून पुढे जर वरती आपण एखादं काय बाबा रान काढलं बापानी तर काय म्हणतो का आपण की बाबा आम्हीच तयार केलंय म्हणून? तिकट प्रतिक्रिया आहेत की साहेबांनीच दादांना लक्ष घालायला लावलं म्हणजे दादा मालक नाहीत, असं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. नमस्कार, प्रश्न तुम्ही ऐकलाय. काय वाटतं तुम्हाला, कुणाला मतदान दिलं पाहिजे जनतेने आणि कुणाच्या बाजूने कौल आहे? सुप्रियाताईलाच मतदान दिलं पाहिजे. का सुप्रियाताईच का? दादा विकास पुरुष म्हणून दादांची ओळख आहे. सुप्रियाताईला दिलं पाहिजे. का तर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक आमदारा ज्या त्या तालुक्यात ज्या आमदारांनी लक्ष घालायचं, त्या टायमाला ताईंनी लक्ष घातलं नव्हतं. कारण का ते प्रत्येक तालुक्यात डावळाडवळ करण्यासाठी त्यांनी नको म्हणलं. ते आपल्या प्रत्येक दादाला किंवा ज्या तालुक्यात ते दादा बघत होता, प्रत्येक तालुक्यातल्या आमदारांनीच लक्ष घालायचं असं साहेबांनी सांगितलं, असं तुम्ही म्हणता. मला एक सांगा मग फक्त, सुप्रियाताईंना सुद्धा पवार साहेबांमुळे दादा आहेत का साहेबांमुळे दादा आहेत का दादांमुळे साहेब आहेत? हे मी तुम्हाला प्रश्न करू. नाही, तो प्रश्न विचारायचं काम खरं तर आमचं आहे. नाही, मी जनतेला उत्तर- विचारतो की साहेबांमुळे दादा आहेत का दादांमुळे साहेब आहेत? बरोबर आहे. तर तुम्ही काय सांगितलं आता की साहेबांनी सांगितलं होतं की लक्ष घाला. मग ताई लोकप्रतिनिधी, मग ताईंची जबाबदारी नाही का लक्ष घालणं? ताईंनी फंड आणायचं ते काम केलं, पण ताईंनी बी लक्ष घातलंय की काही ठिकाणी. तुम्हाला असं म्हणायचंय का दादांना पटत नव्हतं त्यावेळेस असं मधोमध हे करायचं, त्यामुळं ते ताईंनी लक्ष घालायचा विषय कसा आहे माहितीये का? ते पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी जाणीवपूर्वक रित्या पक्ष फोडण्यात आले, 2 पक्ष. ते हुकुमशाही प्रवृत्तीनं दबाव तंत्र वापरून यंत्रणा वापरून ते पक्ष फोडले. परंतु पाठीमागच्या 6 महिन्याची पार्श्वभूमी पाहिली तर त्या ठिकाणी हे जे आता फुटून गेलेली लोक आहेत ना राष्ट्रवादीतली, तीच लोक ताईंचे काम करत होती. तीच लोक म्हणत ताई एकदम सुपेरियर आहे, ताई 7 वेळा संसद. तुम्ही म्हणताय दबाव तंत्राचा वापर केला, लोकांना ईडी सीबीआयची वगैरे भीती, तुमचं म्हणणं आहे. तर मग सोशल मीडिया राष्ट्रवादीत आता सुद्धा काही दिग्गज नेते मंडळी आहेत की त्यांच्यावर देखील आरोप झाले होते, मात्र ते अजून सुद्धा साहेबांबरोबरच आहे. मग ते स्वच्छ आहेत म्हणूनच साहेबांबरोबर आहेत. बरोबर आहे ना, 100%. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे दादाचा सिंचन घोटाळा तुम्ही 70,000 कोटीचा काढला. ती 70,000 कोटी साहेबांच्या काळात 76,000 कोटी कर्जमाफी गेली. मग ती तफावत आहे ना. हे तुम्ही जे बोलला 70,000 कोटी सिंचन घोटाळा आहे, पण त्याच पैशाची पवार साहेबांनी स्वतः 76,000 कोटीची माझा एक प्रश्न कर्जमाफी आहे, केली. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना एका सभेमध्ये त्यांनी जाहीर वाच्यता केली होती की राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्यानं 70,000 कोटीचा घोटाळा केला. त्या कुणाकडे रोख होता ह्यात काय आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. मग त्याचं काय झालं ती जनतेला त्यांनी त्याचं सभेमध्ये तो हो, मग त्यांनी त्याचं उत्तर जनतेला द्यावं. काय सांगाल तुम्ही? प्रश्न ऐकलाय. 2 लढती होत आहेत. खरं तर उमेदवार सुनीत्राताई पवार आहेत, दुसरीकडे सुप्रियाताई सुळे आहेत. मात्र लढत दिसताना शरद पवार साहेब विरुद्ध अजितदादा पवार अशीच दिसते. काय वाटतं? ही देशाची आपली निवडणूक आहे. मोदी साहेबांना जर आपली जर अर्थव्यवस्था ही 5 नंबरवरून 3 नंबरवर आणायची असेल तर मोदी साहेबांना आपल्याला निवडून देणं, मोदी साहेबांचे हात बळकट करणे हे आज आमच्या सर्वसामान्यांचं आज कर्तव्य आहे. की देश हा आज आपल्या जगात आपलं ते भारत देशाचं नाव निघलं जात आहे. त्यामुळं सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना निवडून देणे हे बारामतीकर लोकसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदारांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणता की मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी मोदी निवडून आले पाहिजेत, त्यासाठी सुनीत्राबाईंना मतदान केलं पाहिजे. मात्र बीजेपीचे काही आमदार जाहीरपणे म्हणतात की संविधान बदललं पाहिजे. मग लोकशाही जिवंत राहणार का?
हा जे विरोधकांनी लावलेला आहे की संविधान नाही बदललं नाही, विरोधकांनी नाही, बीजेपीचे काही 405 नारा म्हणजे संविधान बदलायचा नारा आहे हो. हे म्हणजे लोकशाही संपवायचा नारा आहे 405 लोकशाही संपली तर हुकुमशाही येईल. हुकुमशाही मोदी साहेबांनी प्रत्येक अमित भागात. भाई शहानी सांगितलं आहे की जोपर्यंत आपलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान हे बदलले जाणार नाही आणि त्यात अजितदादांनी सुद्धा सांगितलं आहे की संविधान हा कुठेही बदलले जाणार नाही. नाही, अजितदादांनी सांगितलं, अजितदादांना माझ्या माहितीने 4-5 सीट भेटले. दादा फक्त बारामती पुरते आणि महाराष्ट्र पुरते वर साहेब आहेत आणि 405 नारा ही साहेबच मोडू शकतात. एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या खात्यात 15 लाख जमा झालेत पाठीमागच्या 10 वर्षापूर्वी. आपली महागाई कमी झाली, इतकी जबरदस्त आश्वासन देऊन त्यांनी पूर्ण केल्यात. म्हणजे हे आश्वासन पूर्णच करणार आहेत शहा आणि मोदी, काळजी करू नका तुम्ही. ते म्हणतायत ना की संविधान ऊसाला हमी भाव देण्याचं काम कोणी केलेलं आहे? मोदी साहेबांनी, अमित भाई शहानीच आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज FRP आज आपल्या सोमेश्वर भागात दिसतोय, आपल्या सर्व महाराष्ट्रात बघतोय की आज FRP मुळे आज सभासद शेतकरी असतील आज साहेबांनी पहिली मंजूर करून घेतलेली. FRP आणि मोदी साहेबांचा यात काही संबंध नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी ह्या पवार साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. निर्यातीचा विषय पवार साहेबांनी त्यांच्याकडे यांनी बंद केले. आता शेतकऱ्यांवरती खरं तर अन्याय एक प्रकारे होतोय. आज 16 रुपये, 17 रुपये, 15 रुपये, अगदी 14 रुपयापर्यंत कांद्याचे दर खाली आलेले. मग शेतकरी जर कुठंतरी सुजलम सुफलम करायचाच असेल तर निर्यात बंदी उठवली पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? निर्यात बंदी उठवलीच पाहिजे. मध्ये शासनाने त्यात JR सुद्धा काढलेला होता निर्यात बंदी उठवण्याचा, पण कायच अडचण म्हणजे काय अडचणी नाही, टेक्निकली शेतकऱ्यांचं त्यांना मरण करायचंय, त्या अडचणी त्यांचे मोठ्या. केंद्र सरकारने जर ठरवलं तर एका तासाच्या आतमध्ये सुद्धा निर्यात बंदी उठू शकते. केंद्र सरकार सरकारच्या हातात आहे. मोदी सरकारने निर्यात बंदी केली ना. पण निर्यात बंदी त्यांनी आता ते एप्रिल मध्ये उठवणार आहे ते. नाही, एप्रिल मध्ये उठवणार आहेत, पण आता मागच्या 4 महिन्यापासून आपल्या शेतकरी बांधवांचा कांदा आता निघतोय आणि कुठलाही शेतकरी इतका सदन नाही की तो कांद्याचा स्टॉक करून ठेवेल नंतर विकेल. आता जो कांदा विकला जातोय तो मग व्यापारी ठेवणार, मग व्यापारी नंतर विकणार. मग व्यापाऱ्याने कांद्याचा स्टॉक केल्यानंतर निर्यात बंदी उठवली जाणार का? नाही, शासनाने त्याला अनुदान देण्याचं काम करत आहे ना शासन. आता शासनाने खरं तर दुधाचं देखील अनुदान जाहीर केलं होतं. दुधाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत चाललेलं आहे. अद्याप अनेक अशा डेअरी आहेत की त्यांना अद्यापही अनुदान दिलं गेलेलं नाही. पण आता आचारसंहिता लागल्यामुळे काही अडचण असतील तर शासन आचारसंहिता आता लागली. दुधाचा रेट बघा, तुम्हीच बघा किती 24 वर येऊन बसले. 40 रुपये दूध आता उलट दादा सत्तेत आल्यापासून. खरं तर कुठलंही सरकार असलं तरी शेतकऱ्याचं मरण हे निश्चित ठरलेलंच आहे. काय सांगाल आजची एकंदरीत परिस्थिती तुम्ही पाहताय? सुनीत्राताई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे लढत होती. सोमेश्वर भागातील जनतेचं कौल नक्की कोणाला? सुनेत्रा अजितदादा पवार. दादांबरोबर एक असं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मेसेज व्हायरल होत आहेत की दादांवरती आमची नाराजी नाही, पण दादांसोबत जे काही दादांचे कार्यकर्ते जे पुढारी म्हणून स्वतःला घेतात त्यांच्यावरती अनेक जनतेतली सामान्य लोकांची नाराजी, त्याचा कुठेतरी परिणाम या वोटिंगवर किंवा स्थानिक निवडणुका नाहीत, ही देशाची लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे दादांकडे बघून हे सर्व मतदान सुनेत्रा अजितदादा पवार साहेब यांना होणार आहे. बारामती तालुक्याचा विकास जर बघितला तर आता देशात 1 नंबर तालुका म्हणून आपला तालुका बघितला जातो. अजितदादा पवार साहेबांनी परवा दादांनी जे आपलं बेस्ट स्टँडचं उद्घाटन केलं ते आज ऑल आशिया खंडात 1 नंबरचं आपलं बसस्थानक त्यांनी उभं केलं. 50 कोटी रुपये निधी अजितदादांनी 50 कोटी निधी दादांनी बारामती बस स्थानकासाठी दिला. सोमेश्वर सारख्या ठिकाणी एका दिवसात दादांनी 80 कोटी रुपयाचं हॉस्पिटल, एक 100 बेडचं हॉस्पिटल सोमेश्वर सारख्या ठिकाणी दादांनी एका दिवसात मंजूर करून त्याची प्रशासकीय मान्यता दिली. आता एका रात्री हॉस्पिटल ते मागच्या 5-10 वर्षापूर्वी हॉस्पिटल मंजुरीला आलतं. मग एवढ्या वर्षात का इलेक्शन जवळ आल्यावर का मंजुरी दिली ना? मागच्या 5-10 वर्षात म्हणजे 2 वर्षापूर्वी दादांनी वागळवाडी सारख्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 47 कोटी रुपये 4.5 कोटी रुपये निधी दिला होता. पण लोकसंख्येचा किंवा सोमेश्वर कारखान्याचा परिसर बघता प्राथमिक आरोग्य केंद्र न करता दादांनी 100 बेडचं हॉस्पिटल म्हणजे जवळजवळ 80 कोटी रुपये सोमेश्वर सारख्या एक 15 ते 20 हजार लोकसंख्या असणाऱ्या परिसराला दिलंय. हे फक्त अजितदादाच करू शकतात. आणि बारामती पंचायत समिती बघा तुम्ही, बारामतीतले बाकीचे तहसीलदार ऑफिस बघा, प्रांत ऑफिस बघा, शासकीय पूर्ण जे काय आहेत ते प्रोजेक्ट बघा, त्या सगळं अजितदादांच्या
माध्यमातून आणि अजितदादांच्या दूरदृष्टीमुळेच झालेला आहे असं आम्हाला तरी वैयक्तिक वाटतं. दादांनी निवडणुकीच्या तोंडावर का बरं आश्वासन दिलं लगेच? निवडणूक लागल्यानंतर लगेच दादांनी हे आता झालं तुमचं फक्त हॉस्पिटलचं, इथून मागचा विकास बी दादांनी कायम केलेला आहे. 15 वर्षापूर्वीचा बघा किंवा 20 वर्षापूर्वीचा बघा, पूर्ण विकास हा दादांनी केलेला आहे. दादाने विकास मलिदा गँगचा केलाय. जी मलिदा मलिदा गँगचं काय मिळते केलेलं आहे? मलिदा सांगून द्या गँग मलिदा मिळते म्हणून गँगचं. मलिदा गँगचा विकास केलेला आहे. हा जे आरोप करतायत विरोधक मलिदा गँग मलिदा हा लाभार्थी विकास आज नाही. विरोधी पक्षात पण सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणजे हा शेतकऱ्यांचा विकास काय आणि मलिदा गँगचा विकास काय हे तुम्ही विचार करा आधी. सांगून माझं द्या. पण सरकारला म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा विकास काहीच केला नाही. तुम्ही 8 साली आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा एक संचालक सुद्धा बांधव जात नाही की बाबा तुझी लागण कुठली राहिली आहे. साखर कारखान्यात देशात जवळपास 15 15 लाख टन गायब केलेले सोमेश्वर कारखान्यात. 15 लाख टन करत असताना कुठेतरी जे सभासद आहेत, कारखान्याचे खरं मालक आहेत, त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय झालाय. जनसामान्य माणूस ऐका ना, त्यांना अनुदान दिलेलं आहे. जिथं उसाला 12 लाख टन इतकं उद्दिष्ट ठेवलं होतं. 2 मिनिटं. 12 लाख टन इतकं उद्दिष्ट ठेवलं होतं. मग हे 12 लाख सोडून तुमचं 15 लाख गेलं कसं? हा या सभासदांचा ऊस राहिला तसंच. गेटके नाला यातून सभासदांनाच फायदा होणार आहे ना. जरी गेटके काय फायदा झाला? सभासदांचा ऊस पिटून आणलाय यांनी. सभासदांचा ऊस पिटून आणलाय आणि पिटवायला त्यांना कटिंग केली, कपात केली त्यांना. आणि काय याचा सभासदांचा फायदा झालाय? ज्यांची खरं तर रात्री 12च्या नंतर सिस्टीम चालू होती, आज एक ते संचालक सुद्धा- दादू मांगडे आहेत आपल्या सोबत. आता नमस्ते. काय सांगाल परिस्थिती एकंदरीत? जो आज सध्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकी प्रकारात जो मलिदा गँगचा शब्द जो उच्चारला जातो तो प्रथम हा दादू मांगडेंनी टाकलाय बरं का शब्द पहिले. नाही शब्द असू दे तो. हे अगदी बरोबर आहे. काही दिवसापूर्वी ह्या शब्दाची निर्मिती दादू मांगडेंनीच मलिदा गँग हा टाकलाय. दादू नाही. मांगडे आता 2 दिवस नाही 2 मिनिटं ऐका की मलिदा मलिदा गँग नाही 2 मिनिटं ऐका की सुप्रियाताईच्या गटात पण मलिदा कार्यकर्ते आहेत. त्यांना वरने एक मिनिट खर तर हा मलिदा गँग हा शब्द दादू मांगडेंनीच अस्तित्वात आणला. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण बोलतायत. तुम्ही काही दिवसापूर्वी तुम्ही स्वतः युगेंद्रदादा पवार असतील त्यांच्या समवेत सुप्रियाताईंचा प्रचार करत होता. मग नक्की कुठल्या नाट्यमय घडामोडी घडल्या की तुम्हाला 4 दिवसात पक्ष बदलावा लागला? नाही सध्या विषय काय झाला, मी सुप्रियाताईंचं काम करत होतो पण सुप्रियाताईंचे जे कार्यकर्ते सोमेश्वर पंचक्रोशीताईंनी फळी तयार केली ते काही कार्यकर्ते जे त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांना ती वाऱ्यावर सोडून काही कार्यकर्ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी सुप्रियाताईंकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे मी आजीदादांबरोबर माझी चर्चा झाली. हो आजीदादांनी मला शब्द दिला, दादू तू हा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे, मला काय कुठल्या नेत्याकडून काय मलिदा खायचा नाही. माझं एकच तुम्हाला मलिदा खायचा नाही. तुम्ही म्हणताय मला मलिदा खायचा नाही किंवा काय नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अनेक वेळा दादांवरती सुद्धा टीका केली. अगदी बारामती पंचायत समिती असेल, वागळवाडीचा कथित घोटाळा प्रकरण असेल, त्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक वेळा दादांवरती किंवा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातल्या अनेक नेत्यांवरती टीका करू. तुमचं अचानक प्रेम का उफाळून आला? नाही माझं आजीदादांवर प्रेम आहे, सदैव राहील. तुम्ही आता बोलून दाखवलं पंचायत समितीवर होते वागळवाडी घोटाळा, त्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. एकदा आचारसंहिता झाली की मी वागळवाडी भ्रष्टाचार असू द्या, जो ठेकेदारांचा काळा बाजार आहे ह्यांनी सिद्ध करून दाखवा मलिदा कोणी देह घेतलाय. मोकळ्या बिनबुडाचा आरोप आपण घेतला जाणार नाही. एकच म्हणणं आहे, बारामतीकर जनता सुज्ञ आहे. बारामती जनता हे विकासालाच मतदान करणार आहे. त्यामुळं सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनाच बहुसंख्येने मताधिक्याने विजय करणार आहे. बरं का, दादू शेटवर काही गोष्टींचा दबाव असल्यामुळे दादू शेट आमच्यातून पलीकडे गेल्यात. आम्हाला सांगून गेल्यात की तुम्ही माझ्यावर काय मानसिक काय दबाव आहेत की ते सांगू शकत नाहीत. त्या दबावामुळे पलीकडे गेलेले. दादू शेटवर काही कोणी आरोप करू नये अशी सगळ्यांना विनंती. कुठला दबाव आहे नक्की तुमचा? नाही. घोटाळा काढण्याची नाही तुम्हाला सध्या विषय काय झालाय, मी ग्रामपंचायतच्या बाबतीत आवाज उठवता असताना माझ्या ग्रामपंचायतच्या बाबतीत गेल्या 3 वर्षात माझ्या 3 खोट्या केस दाखल झाल्यात. परत माझ्या कुठली खोटी केस दाखल होऊ नये यासाठी मी सध्या 2 महिने शांतराहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि स्वतःहून मला अजितदादांचा शब्द आला, दादू तुझं समाजकार्य चालू ठेव, तुला मी 2 महिन्यांनी जो वागळवाडी ग्रामपंचायत अन्य ग्रामपंचायत म्हणजे काळा बाजार झालाय. शेवटी मी स्वतः शिवसाहेबांना अजितदादा पत्र यावर करून जो वागळवाडी जुने सहकारी सांगतायत की दादू मांगडेंवरती दबाव तंत्राचा वापर केल्यामुळं दादू मांगडे पाटील, सुप्रियाताई
यांचा प्रचार सोडून आता सुनीत्रताईंचा नाही, नाही. प्रचार करतायत. नक्की तुम्हाला कुठली धमकी बिमकी अशी आली का की तुम्ही तुमचं काय एखादं जुनं कथित घोटाळा वगैरे आहे का, तो बाहेर काढण्याचं काही नाही. दबाव तंत्र वगैरे वापरलं गेलंय का? मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यावर कुठला दबाव कुठल्या नेत्याचा आला नाही. फक्त माझं प्रेम अजितदादांवर आहे. मला स्वतः आमचे मार्गदर्शक नाना पाटील हे गेली जेव्हा हे कार्यकर्ते माझ्यापाशी नव्हते तेव्हा मला नाना पाटील माझे दैवत होते व अण्णा महाराज महाडिक. बरोबर घेतलं पाहिजे. ग्राउंड लेवलला जर सर्वसामान्य कार्यकर्ता आज कबूल होतोय की माझ्या 2-3 केसेस आहे त्यामुळे अमकं झालं तमकं झालं, देशातली परिस्थिती काय असेल? नाही माझ्यावर केसेस आहेत म्हणजे नाही माझ्यावर केसेस आहेत म्हणजे मी अजितदादांचं काम करणार सोडून देणार नाही. अजितदादांच्या खालच्या जे बगल बच्चे अजितदादाचे जे बगल बच्चे आहेत आमच्या वागळवाडीतील फालतू गँग त्यांनी माझ्यावर केस केल्यात. त्यामुळे 2 मिनिटं ह्याच्यात ह्या जो माझ्यावर केस दाखल पक्षात प्रवेश करतोय 2 मिनिटं ऐका की मी काय असं काय चोऱ्या माऱ्या करून क्रिमिनल झालो नाही. मी अन्यायाविरोधात लढा देत होतो त्याच्या बाबतीत माझ्यावर केस दाखल झालेले आहेत. माझ्या काय असलं कुठल्या गुन्हेगारीचा मी आज अन्यायाविरोधात लढणारा गडी. मी जरी आज अजितदादांच्या पक्षात असलो एखाद्या कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर मग मी पक्ष न बघता मी परत माणूस बघणार. कारण मला अडचणीला सोडवणारा नेता म्हणून माझ्याकडे समाजात बघितलं जातं. मला कुठल्या पदाची गरज नाही. पण ज्या दिवशी कुठल्या सर्वसामान्यावर एखादा नेता अन्याय करेल तिथं मी पक्ष न पाहता मी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील या ठिकाणी ग्वाही देतो. दादू शेठ आमचे सहकारीच आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते कुठलाही पक्ष बघत नाही काय नाही. ती कुठल्याही एखाद्या कार्यकर्त्याला अडचण आली तर काय रात्री 12ला उभं राहतात. ती फोन केला की खरं तर जनतेतील या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया तिकट होत्या, पण नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापसात वाद न घालता मैत्रीपूर्ण लढत या बारामती तालुक्यातून व्हावी हीच खरं तर अपेक्षा आहे. कारण कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही आणि नेत्यांनी पक्ष बदलला की अडचण होते ती कार्यकर्त्याची. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मैत्रीपूर्ण लढत होईल, आपापसात वाद होणार नाहीत याचीच खरं तर दखल घ्यावी हीच अपेक्षा.